हे आहे की आपले गवई साहेब हे त्याचे अगोदर अध्यक्ष होते अनेक वर्ष. आपण घ्या, गवई साहेब अनेक वर्ष अध्यक्ष होते. आता गवई साहेबांच्या नंतर त्या ठिकाणी सुरेश ससाई हे ज्येष्ठ असणारे बौद्ध भिक्खू आहे म्हणून त्यांना चेअरमन करण्यात आलं होतं. पण तिथल्या कमिटीचं आणि चेअरमनचं काही जमलं नाही. त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी हटवून त्या ठिकाणी दुसऱ्याला त्या चेअरमन गेलेला आहे. आणि आता तो वाद त्यांचा असेल. आता तो पण निर्णय राजेंद्र गवई यांनी मला तर सांगितलं की असं म्हणते की आम्हाला सहकार्य करत नव्हते म्हणून आम्ही त्यांना काढलेलं आहे आणि बहुमताने काढलेलं आहे. त्यामुळं अनेक मंत्रालय आहे, त्या 5-6 मंत्रालयामध्ये माझ्या मंत्रालयाचा नंबर लागतो. त्यामुळं 1,98,000 म्हणजे 2 कोटीपर्यंत लाख पर्यंत आपलं बजेट आहे. त्यामुळं आम्हाला बजेट जे आहे ते केंद्रामध्ये आम्हाला बजेट पूर्णपणे मिळतं तिथे आहे. पण सध्या मात्र थोडीशी शांतता आहे. कुठे एखादा प्रकार घडतो पण तिथे शांतता ठेवण्याचा प्रयत्न आमच्या सरकारच्या वतीनं चालू नाही. मी प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे, पण माझं ते स्वीकारायला तयार आहे का नाही मला माहित नाही. पण माझ्या नेतृत्वाची आवश्यकता नाही आहे. जर ऐक्य होत असेल तर प्रकाश आंबेडकरांना नेता मानण्याची किंवा त्यांना अध्यक्ष करण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे. आणि प्रकाश आंबेडकर जर आमच्यासोबत आले तर माझं मंत्रिपद सोडून त्यांना मंत्रिपद देण्याची माझी तयारी आहे. परंतु आमचा जो पक्ष फुटलेला आहे तो नांदेडमध्ये फुटलेला आहे. नांदेडमध्ये प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ नावाची पक्ष स्थापन केला आणि ऐक्यातून त्यांनी बाजूला जाऊन त्यांनी वेगळा गट स्थापन केला होता. आम्ही एकत्र होतो त्यावेळेला ते 4 खासदार आम्ही निवडून आणले होते. तर प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल मला आदर आहे. ते बाबासाहेबांचे त्या नातू आहेत आणि त्यांनी नेतृत्व करावं अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे. ते भाजपामध्ये यावं गटामध्ये यावं असं म्हणायचं नाही, भाजपमध्येच आरपीआय मध्ये आरपीआयच आहे की आता त्यांचा भारी बहुजन महासंघ नावाचा पक्ष आहे. त्यामुळं बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे. या रिपब्लिकन पक्षामध्ये त्याने आलं पाहिजे. आणि मी काय भारी मध्ये जाणार नाही. वंचित बहुजन आघाडीमध्ये तर प्रकाश आंबेडकर जर आरपीआय मध्ये आले तर आमचं ऐक्य होऊ शकतं. आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की जोपर्यंत प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही तोपर्यंत लोकांना ऐक्य वाटत नाही आहे. त्यांना सोडून आम्ही ऐक्य करून चालत नाही. ते 23 मध्ये जे विधेयक पास झालेलं होतं तर आता आपणाला 29 मध्ये हे विधेयक किंवा हा जो कायदा महिलांचा आहे ते महिलांचं आरक्षण लागू करण्याच्या संबंधातील ते बिल होतं. आणि त्याच्यामध्ये 273 जागा वाढवण्याचं ते बिल होतं. त्यामध्ये वाढवण्यामध्ये विरोधकांना अडचणीचा काही विषय अजिबात नाही आहे. आणि डिलिमिटेशन करून मतदारसंघ छोटे करणं याच्यामध्ये काय अपोजिशनला काही अडचण अजिबात नव्हती. त्यामुळं त्यांना बहाणा करायचा होता आणि त्यांना हे बिल पास होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळं हे जे बिल आलेलं आहे ते 29 मध्ये या महिलांना आरक्षण देण्याच्या बिलाची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून 273 जागा वाढवणं म्हणजे आपण म्हणता बरोबर आहे की 23ला महिला आरक्षण बिलाला सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. तर आता जे बिल आलं होतं ते महिलांच्या आरक्षणामध्ये महिलांना किती आरक्षण द्यायचं
तर 543 प्रमाण 181 महिलांना आरक्षण द्यायला हवं होतं. पण आमच्या तर सरकारने निर्णय घेतला की अजून संख्या वाढवायची आणि 273 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी ते द्यायच्या आणि प्लस 543 मध्ये 273 म्हणजे 816 जागा होतात. तर त्या वाढवणं अत्यंत आवश्यक होतं, कारण मतदारसंघ फार मोठे आहेत अनेक राज्यामध्ये. तर म्हणून आपण म्हणताय ते बिल 23ला पास झालंच होतं, पण त्यामध्ये जागा किती वाढवायच्या हे बिल होतं आणि डिलिमिटेशनचं बिल होतं. त्यामुळं विरोधकांनी त्याचा विरोध करण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी विरोध केला आणि बिल फेल झालेलं होतं. पण आता मात्र बिल फेल होणार नाही. आता आमची पूर्ण तयारी आहे आणि काही ती 8 खासदार आहे. तर पवार साहेबांना मी जर सांगितलं होतं की पवार साहेब जॉर्ज फर्नांडिस सुद्धा एनडीए मध्ये आले होते, एवढे सशस्त्र नेते असताना, आणि आपण एनडीए मध्ये जर 2014 मध्ये आला असता तर कदाचित शरद पवार देशाचे राष्ट्रपती सुद्धा होऊ शकले असते. पण पवार साहेब बोलले मी जाणार नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जावं. माझे दादा बोलले की ठीक आहे, मग आम्ही जातो. मग माझे दादा 42 आमदारांना घेऊन आमच्या सोबत आले. आज अजितदादा आमच्यामध्ये नाही, तेवढा स्ट्रॉंग माणूस होता, ऍडमिनिस्ट्रेटर होते चांगले. पण ते अजितदादा आणि शरद पवार लोकल बॉडीच्या निवडणुकीत एकत्र आले आणि त्या काळात सगळं ठरलं होतं की अजितदादा अध्यक्ष राहतील आणि एनसीपी जे दोन्ही ग्रुप एकत्र येणार असं जवळजवळ ठरलं होतं पाहिजे. आणि मला वाटत होतं की मी जर इकडे आलोय तर पवार साहेबांनी तिकडे राहून काय उपयोग आहे. त्यामुळे मी सुद्धा पूर्वी बीजेपी सेनेचा विरोध करणार होतो, पण नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला पाहून आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि त्यामुळं असं मला वाटतं की बीजेपी हा सर्वात स्ट्रॉंग पक्ष म्हणून आज उभा राहिलेला आहे. आणि म्हणून आणि तो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे ते तपासलं पाहिजे. म्हणजे आता ब्रिज पडायला नको, पण ठीक आहे, आता पाऊस ओव्हर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा नॅचरल कॅलामिटी होतात, होऊ नयेत यासाठी चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमले पाहिजे. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ब्रिज बांधलाय त्याच्यावर कारवाई होणारच आहे. त्यामुळे एकतर बाबासाहेबांची इच्छा होती की सगळा समाज एकत्र, त्यांच्या बरोबर माझं फोनवर आता बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा सत्कार मोठा आम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे, पावसाळ्यानंतर एखादी डेट. तर हे जे बिल आहे हे बिल काँग्रेस सहित इतर अपोजिशननी हे बिल हे जे बिल आहे त्याला विरोध केलेला होता. आणि हे बिल पास झालं तर नरेंद्र मोदी सरकारला मोठा फायदा होईल, म्हणून राहुल गांधी यांनी साऊथच्या लोकांना भडकावलं आणि डिलिमिटेशनचं बिल जे आहे त्यामुळं जागा ज्या आहेत त्या जागा साऊथच्या कमी होतील आणि नॉनच्या जागा वाढतील अशा पद्धतीचा गैरसमज त्यांच्यामध्ये करण्यात आला. आणि जाणीवपूर्वक हे बिल जे आहे ते बिल फेल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला होता. पण आता आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि 29 मध्ये महिलांना आरक्षण मिळू नये ही भावना काँग्रेसची, राहुल गांधींची होती. 2023 मध्ये महिला आरक्षण बिलाला सर्वांनी पाठिंबा दिला होता. हे बिल एक मताने पास झालं होतं आणि हे बिल आता आम्ही ज्या वेळेला मागच्या वेळेला आणलेलं होतं त्यावेळेला महिला आरक्षणाच्या बिलाला कोणी विरोध करणार नाही अशा एका चांगल्या उद्देशाने ते बिल आणलं होतं. आणि 2029 मध्ये जर महिला आरक्षण बिलला महिलांना आरक्षण द्यायचं असेल, कायदा करायचा असेल, तर लवकर महिला आरक्षणाचं बिल 2/3 मेजॉरिटीनं पास होणं अत्यंत आवश्यक होतं. आम्हाला अपेक्षा होती की सर्वानुमते एक मताने ते पास होईल, पण डिलिमिटेशन मध्येच आणलेलं आहे अशा पद्धतीची तक्रार करून, आरोप करून
त्यांनी मुद्दाम हे बिल फेल केलेलं होतं. त्याच्यामध्ये विषय एवढाच होता की 20-30 वर्षानंतर डिलिमिटेशन करणं त्यांना आवश्यक असतं आणि त्याप्रमाणे या महिला आरक्षण बिलाच्या सोबतच डिलिमिटेशनचं बिल आणलेलं होतं आणि त्या बिलामध्ये हे होतं की महिलांसाठी 273 जागा वाढवायच्या आणि सध्या पार्लमेंटमध्ये 543 जागा आहेत इलेक्शनच्या. 2 जागा अँग्लो इंडियनच्या अपॉइंटेड असतात आणि निवडणूक होते ती 543 मतदारसंघाची निवडणूक होते. तर त्याच्यामध्ये आमचं बिल असं होतं की 273 जागा वाढवायच्या महिलांसाठी आणि पार्लमेंटच्या 543 प्लस 273 अशा 816 जागा या लोकसभेच्या करायच्या. कारण एक मतदारसंघ फार मोठा आहे. 35 लाख 39 लाखाचे काय मतदारसंघ आहे. त्यामुळं डिलिमिटेशन करून मतदारसंघ वाढवणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून 816 मतदारसंघ करायचे आणि मतदारसंघ छोटे करायचे अशा पद्धतीचा एक प्रयत्न सरकारचा होता. पण त्यावेळेला बिल मात्र फेल झालेलं होतं. पण आता मात्र पूर्ण आमची तयारी झालेली आहे. आता जे डीएमके अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये डीएमके एनडीए मध्ये होती, जॉर्ज फर्नांडिस एनडीए मध्ये होते, शरद यादव होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, नवीन पटनायक होते, करुणानिधी होते. अशा अनेक जे पक्ष आहेत ते पक्ष माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये होते. तर आता जे आपल्या 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होते ते 13 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे आणि यावेळेला महिला आरक्षण बिल आणायचं असं सरकारने जवळजवळ ठरवलेलं आहे आणि यावेळेला आमच्या बरोबर क्लिअर मेजॉरिटी आहे. मागच्या वेळेला 54 मतांनी आमचं बिल हरलं होतं आणि नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर पहिल्याच वेळेला आता राज्यसभेमध्ये आमची मोठी मेजॉरिटी आहे. लोकसभेमध्ये आता ममता बॅनर्जींचे 20 जे खासदार आहेत ते आमच्या सोबत आलेले आहेत. महाराष्ट्रामधले 6 खासदार माननीय उद्धव ठाकरेंचे आमच्या सोबत आलेले आहेत. त्यानंतर आता डीएमके जी आहे ती डीएमके इंडिया आघाडी बरोबर राहिलेली नाही आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्हाला हे बिल 2/3 मेजॉरिटीनं पास करणं अत्यंत अवघड नाही आणि त्यामुळे या वेळेला महिला आरक्षणाचं बिल हे नक्कीच पास होणार आहे आणि महिलांना 2029 मध्ये आरक्षण मिळणार आणि साऊथच्या जागा कमी होतील असा जो आरोप होता तो अत्यंत चुकीचा होता. कारण आता नॉर्थच्या जागा जास्त आहेतच. नॉर्थच्या उत्तर प्रदेश उत्तराखंड झाल्यानंतर त्या 5 जागा तिकडे गेल्या आणि 80 जागा ज्या आहेत त्या आता सध्या युपी मध्ये लोकसभेच्या आहेत आणि बिहार आहे, नंतर बाकीची राज्य जी नॉर्थ मधली आहेत. तर नॉर्थच्या जागा जशा वाढतील त्या प्रमाणामध्ये साऊथच्या जागा वाढणार होत्या. म्हणजे आता जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये जागा त्यामुळं राहुल गांधी यांनी अपोजिशन लीडर म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये राहिलं पाहिजे आणि या वेळेला आम्हाला हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं बिल पास करण्याची संधी मिळणार आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती आता आमचा रिपब्लिकन पक्ष जो आहे, ज्या पक्षामध्ये मी काम करतो आहे, हा पक्ष 28 राज्यामध्ये काम करतोय. त्यानंतर 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आमच्या शाखा आहेत. नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे आणि अजून 2 राज्यामध्ये या अनेक वर्षानंतर राष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. म्हणजे आतापर्यंत राष्ट्रीय मान्यता पूर्वी कधी नव्हती.
पण छोट्या राज्यामध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्या राज्यामध्ये आपला पक्ष आहे आणि अंदमान निकोबार आणि जर आम्हाला मान्यता मिळाली तर 5व्या नंबरवर रिपब्लिकन पक्षाला मान्यतेची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता एकतर माझा प्रयत्न असा आहे की रिपब्लिकन पक्ष सगळ्या जाती जमातीचा करणं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. एका जातीच्या मतावर राजकारणामध्ये यशस्वी होणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळं सर्व जाती जमातींना अल्पसंख्याकांना सोबत आणून आपला रिपब्लिकन पक्ष मोठा करायचा हा पक्ष हा भाजपपेक्षा सुद्धा जुना पक्ष आहे. पण आज भाजप एवढा सत्तेवर भाजप आलेला आहे, एवढ्या जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत. पण रिपब्लिकन पक्षामधल्या गटबाजीमुळेही आम्हाला तेवढं यश मिळत नाही आहे आणि दुसऱ्या जाती जमातीच्या लोकांना आणण्यामध्ये आम्हाला तेवढं यश आलेलं नाही आहे. पण भविष्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की सगळ्या जाती जमातींना पक्षामध्ये आणलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न पुढे चालू आहे. SC ST OBC मध्ये येत नाही. ती फॅमिली हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल व कुणी असेल, ज्या फॅमिलीचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्या फॅमिलीला या 10% आरक्षणाचा शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये फायदा होतो. त्यामुळं आता सर्व जाती जमातींना आरक्षण आता मिळत आहे आणि अशा पद्धतीचा एक प्रयत्न आहे. सध्या एक कॅटेगरायझेशन जे आहे तर हे महाराष्ट्रामध्ये कॅटेगरायझेशन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर त्याला बौद्ध समाजाचा आणि इतर काही समाजाचाही मोठा विरोध आहे आणि दलितांमध्ये फूट पाडू नये असं अनेकांचं म्हणणं आहे. पण मातंग समाज आणि काही समाजाचं म्हणणं असं आहे आम्हाला आरक्षणाचा तेवढा फायदा मिळाला नाही आहे. त्यामुळं आता ग जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे ते अजून माहीत नाही आहे. पण कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं जर आरक्षण द्यायचं असेल तर जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे आरक्षण द्यावं आणि बौद्ध समाज आमचा जवळजवळ 8-9% बौद्ध समाज महाराष्ट्रामध्ये आहे. तर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते याच्या पर्सेंटेज प्रमाणे ते द्यावं. आता 2011च्या सेन्सस प्रमाणे ते मिळेल. 27चा सेन्सस तर आता नंतर सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीची आमची सूचना आहे. कुणावर अन्याय होऊ नये, मातंग समाजावर अन्याय होऊ नये, इतरांवर अन्याय होऊ नये. रजिस्ट्रेशन करत असताना पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये ते करावं अशी एक आमची मागणी आहे. आणि बाकी तर आता एक तर नरेंद्र मोदींचं सरकार हे विकासाच्या दिशेने भरधावपणे पुढे चाललेलं आहे आणि देशामध्ये ट्रेनमध्ये चांगल्या सुधारणा करण्यात आलेली आहेत. रेल्वे स्टेशन सुधारत आहेत. अनेक वंदे भारत सारख्या ट्रेन सुरू झाल्या देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारचा आहे आणि व्यापार जो आहे तो जगातल्या प्रत्येक देशाबरोबर करायचा. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांचा दौरा केलेला आहे. आता इंडोनेशिया आणि न्यूझीलंडचा त्यांचा दौरा झालेला आहे आणि अनेक देशांचा दौरा, युरोपचा दौरा त्यांनी केलेला आहे. अमेरिकेबरोबर अग्रीमेंट झालेला आहे. ते जवळजवळ 47 कोटीचं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये डील जो आहे तो देशाच्या इकॉनॉमीला मोठं स्थान देणार आहे. तो शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही आहे, पण अपप्रचार मात्र करण्यात येत आहे आणि दुसऱ्या देशांच्या सोबत व्यापारामध्ये आपण अग्रीमेंट केल्याशिवाय डील विरोधकांनी केला होता आणि त्याचं मोठं नुकसान आम्हाला झालेलं होतं. महाराष्ट्रामध्ये, UP मध्ये, काही राज्यामध्ये मोठं नुकसान आम्हाला झालं होतं. पण संविधान बदलणं हे काय कुणाच्या हातामध्ये अजिबात नाही आहे. संविधान कधी बदलू शकत नाही आहे. पण प्रचार मात्र खोटा करण्यात आला. हे पुस्तक दाखवण्यात आलं की हे संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, आरक्षण जाणार आहे
आणि त्याचा फटका आम्हाला मोठा बसलेला आहे. पण तरी सुद्धा सरकार आमचं आलेलं आहे, एनडीएचं सरकार आलेलं आहे आणि 2029 मध्ये सुद्धा एनडीएचं सरकारच येईल असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. मग हे जर एक मिनिट सर, जर आपण एक संविधान रक्षक म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो, गेल्या 25 वर्षापासून आपली छबी एक वेगळी आहे आणि याच्यामध्ये ते काय पक्ष आम्ही फोडत नाही आहे, कारण आमच्याकडे सगळे लोक येऊ लागलेले आहे. त्यामुळं जे येणार आहेत त्यांच्यासाठी दरवाजे आमचे उघडे आहेत, पण एकदा आतमध्ये आले की दरवाजे आम्ही बंद करतो. त्यामुळं सगळ्या लोकांना असं वाटत आहे की बाबा इथं मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये जाणं आवश्यक आहे. मतदारसंघाचा गावांचा विकास करायचा असेल तर सत्तेत असलं पाहिजे अशी एक भावना लोकांची आहे. आणि त्यामुळे आम्हाला फोडण्याची आवश्यकता नाही, लोक स्वतःच इकडे येऊ लागलेले आहे. त्यामुळे जे येत आहे त्यांना घेण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. खासदारांना राजीनामे